प्रथमतः हिंदू समाजाच्या विशाल संघटनासनी आश्चर्यकारक स्थैर्यास ती जन्मजात जातीभेदाची प्रथा काही परिस्थितीत नि काही प्रकरणी कारणीभूत झालेली असली पाहिजे, हे विसरता कामा नये. या संस्थेचे महत्त्व मापन करताना शेवटी तिच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांनाच तेवढे दाखविणे केवळ कृतज्ञपणाचे होईल. आपले सामाजिक बीज रक्त जाती जीवन नि परंपरा शुद्ध राहावी, संकराने विकृत होऊ नये, यासाठी त्या काळच्या हिंदू धर्मीयांनी हिंदू राष्ट्राच्या हिताच्याच बुद्धीने ही जन्मजात जातीभेदाची प्रथा निर्मिली किंवा स्वयंप्रेरणेने निर्मूदिली, हेही मान्य केले पाहिजे. अनुवंश विज्ञान, श्रमविभागात्मक अर्थकारण, सामुदायिक सहजीवन नि सामुदायिक नीती इत्यादी तत्त्वांचाही त्या काळी स्मृतिकारांना आकळला तेवढा दूर विचार त्या संस्थेच्या रचनेत अनुस्यूत केला होता. सहस्रावधी वर्षे होऊन गेली, सहस्रावधी संकटे येऊन गेली, पण तथाकथित स्पृश्य काय किंवा अस्पृश्य काय, कोट्यानुकोटी हिंदूंच्या मनावर ह्या जातीभेदाच्या संस्थेने जो प्रभाव, जो मोह पाडलेला होता आणि अगदी पर्याभंगी कोळी, भिल्ल, वैश्य, जाट, क्षत्रिय, ब्राह्मण इत्यादी हिंदूंच्या जातीच्या आणि त्यांच्या सहस्रावधी पोटजातीच्या श्रद्धेप्रमाणे त्यांचे ते मर्यादित जाती धर्म हेच आपले ऐहिक नि परलौकिक कल्याण साधणारे, देवाची कृपा संपादणारे नि आपापल्या संसारात पवित्र करणारे सदाचार आहेत, असा जो एकनिष्ठ विश्वास हिंदू जगतात उत्पन्न झालेला होता, तो ह्या जातीभेदाच्या संस्थेची पाळेमुळे शतकानुशतके हिंदू राष्ट्राच्या ह्या सर्व जाती जीवन क्षेत्रातून अत्यंत खोल शिरलेली असल्यावाचून आणि त्यातून संचरत राहिलेल्या जीवनरसाने त्या असंख्य भिन्न जाती समूहामुळे विच्छिन्न दिसणाऱ्या ह्या राष्ट्राला आतून कोणत्या तरी एकात्म सत्वाच्या आणि सत्वाच्या अदम्य भावनेने प्रस्फुरिले गेलेले असल्यावाचून तसा कदापि उत्पन्न होऊ शकताना ह्या वरवर विभिन्न दिसणाऱ्या जातीभेदाच्या स्वायत्त पण संयुक्त संघाला ज्या आंतरिक अंतर्मायी नि अनावर अशा एकात्म भावनेने असे एकजीव केलेले होते, त्या राष्ट्रीय भावनेचेच नाव होते हिंदुत्व, हिंदू धर्म. ज्या स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी इत्यादी त्या काळच्या मुख्य धर्माचारांना आम्ही आज 7 स्वदेशी बेड्या म्हणतो आहोत, ते धर्माचार मुसलमानांची धार्मिक आक्रमणे चालू झाली त्या काळच्या अनेक शतके पर्यंत हिंदू समाजास त्याला जखडून टाकणाऱ्या बेड्या वाटत नव्हत्या, तर स्वतःच्या राष्ट्रदेहाने धारण केलेल्या रत्नखचित नि अभिमंत्रित रक्षाबंधने वाटत असत. प्रत्येक जात, मग ती ब्राह्मणाची असो वा भंग्याची असो, आपल्यापुरता आपल्या जातीचा पूर्ण अभिमान धरीत असे. हिंदूंच्या ह्या जातीत जर कोणाकडून काही जातीय आचारांचा कळत नकळत भंग झाला, कोणी दुसऱ्या जातीच्या हातचे पाणी प्याला किंवा दुसऱ्या जातीच्या व्यक्तीशी शरीरसंबंध जाणून-बुजून किंवा अजाणपणे केला, तर अशा कोणत्याही जातीधर्मीय विरुद्ध जाणाऱ्या अपराधी हिंदूला त्या काळी जो अतिशय कडक दंड देण्यात येई, तो म्हणजे जाती बहिष्कार हा होय. हा जाती बहिष्कार शब्द आज आपण सहजगत्या निर्भयपणे उच्चारू शकतो, पण त्या मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाच्या काळी आणि त्यानंतर अनेक शतके हिंदू समाजातील कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला वा वर्गाला जाती बहिष्काराच्या दंडाचे नाव काढताच धसका बसल्यावाचून राहत नसे. आणि ज्या हिंदूला जात पंचायतीकडून किंवा शंकराचार्यादिकांच्या धर्मपीठाकडून जाती बहिष्कार झाल्याचा दंड देण्यात येई, तो हिंदू राजमुकुटधारी असला तरी चळचळा कापत असे. जात अंतरणे म्हणजे जग अंतरणे, जीवन अंतरणे इतका दुस्सह परिणाम भोगावा लागे. प्रत्यक्ष आईबाप, रक्ताचे बंधू बांधव सुद्धा त्या जाती बहिष्कृतास अकस्मात अंतरले जात. संक्षेपतः येथे इतके सांगणे पुरे आहे की कोणत्याही देहदंडापेक्षा किंवा आर्थिक दंडापेक्षाही त्या काळच्या स्वधर्मनिष्ठ हिंदूंना जाती बहिष्काराच्या दंडाची भीती अधिक असे, आणि त्यामुळे ही जातीची शास्त्र स्मृती मर्यादित आणि व्यवस्थित असे जे रूढ झालेले आचार असत, ते आपण होऊन काटेकोरपणे पाळण्याची प्रवृत्ती हिंदू समाजात पिढ्यानपिढ्या अगदी अंगी मुरत असलेली होती.
जातीभेद प्रथेच्या हिंदू जगताला बळकटी आणणाऱ्या जीवनावर दूरवर प्रभाव पाडणाऱ्या स्वरूपाविषयी वरील प्रकारचे आणखी कितीही उल्लेख जरी आम्ही कृतज्ञपणे करू शकलो तरीही मुसलमानाच्या धार्मिक आक्रमणाचा आरंभ होताच त्या जातीभेदाच्या प्रथेमुळे नि तिच्याविषयीच्या हटवादी अभिमानामुळे हिंदू जगताची जी अपरिमित हानी झाली त्याविषयी त्या जातीभेदाच्या प्रथेवर अवश्य तितकी कडक टीका न करणे म्हणजे त्यात आमच्या हिंदू जगताशी कृतज्ञपणा करण्यासारखे होणार आहे. मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमणाला हाणून पाडणारे धार्मिक प्रत्याक्रमण करण्याच्या कार्य ह्या जातीभेदाच्या बोथट साधनांचा आम्हा हिंदूंना काहीही उपयोग झाला नाही. इतकेच नव्हे तर ह्या जातीभेदाच्या धर्माचारापायीच हिंदू धर्मावर नि हिंदू राष्ट्रावर ह्या धर्मांतराच्या संघर्षात मोठी अनर्थ परंपरा कोसळून कोटी कोटी हिंदूंना बाटविणे हे मुसलमानास अत्यंत सोपे गेले आणि मुसलमानांना हिंदू करून घेणे हे तर हिंदूंना सर्वतोपरी अशक्य होऊन बसले हे सत्य काही नाकारता येणार नाही. हिंदुस्थानात येण्याच्या आधी अरबादी मुसलमानांनी इराण, तुराण, मध्य आशियातील राष्ट्रे, आफ्रिकेतील इजिप्तपासून स्पेनपर्यंतची राष्ट्रे ह्यामधील ज्या ख्रिश्चन, इस्राയേल, पारसी इत्यादी इस्लामेतर धर्मीयांच्या लक्षावधी अनुयायांना सशस्त्र बलात्काराने मुसलमान होणे भाग पाडलेले होते त्यांच्याकडूनही त्यांनी अत्याचाराने बलात्काराने साधनांनीच धर्मांतर करविले होते. तथापि नुसते मुसलमानांबरोबर अनव्यावहारिक संपर्क घडला म्हणून काही ते लोक मुसलमानी धर्मात आपण बाटलो आपला मूळचा ख्रिस्ती व इस्राയേल या इतर स्वधर्म भ्रष्ट झाला आहे असे मानित नसत. त्या लोकांच्या डोक्यावर इस्लामचे खडक शतकानुशतके सतत टांगत ठेवून त्यांच्याकडून वर दिलेले सर्व मुसलमानी धर्माचार बळाने करून घ्यावे लागत आणि त्यांच्यावर 100 वर्षे राजसत्तेचा कडक सशस्त्र आणि क्रूर पहारा ठेवावा लागे. जर क्वचित त्या काळात त्यातील एखाद्या स्थानातून वा प्रांतातून मुस्लिम सत्ता इतर काही कारणाने नष्ट झाली तर ते बळाने मुसलमान केलेले ख्रिश्चनादी परधर्मीय लोक त्यांच्या मनातच आले तर एका हुल्लडीसरशी परत मुसलमान धर्माचे हिरवे फडके फेकून देऊन आपल्या पूर्वीचा धर्माचा ध्वज उभारू शकत. या परिस्थितीमुळे अशा ख्रिस्ती, इस्राയേल प्रभृती धर्माच्या बाटवलेल्या लोकांना मुस्लिम धर्मातच डांबून ठेवणे हे मुस्लिम राजशक्तीलाही फारच कठीण गेले आणि शतकानुशतके त्या बाटवलेल्या लोकांना मुसलमानी धर्माविरुद्ध हालचाल होते की काय आणि ते स्वधर्मात परत जाण्यासाठी बंडबिंड करतात की काय हे डोळ्यात तेल घालून मुसलमानांच्या सशस्त्र सैन्याला पाहत बसावे लागे. उलटपक्षी जेथे स्वतः मुस्लिमांवर असाच धर्मांतराचा प्रसंग ओढवला आणि स्पेन, ग्रीस, सर्बिया इत्यादी देशांप्रमाणे ख्रिश्चन धर्म स्वीकार नाही तर मुसलमान जातची जात सरसकट शिरच्छेद करून नष्ट करून टाकू अशी धमकी देऊन लाखो मुसलमानांना बळाने ख्रिश्चन करण्यात आले तेव्हा त्या धर्मांतरित मुसलमानांवरही त्या ख्रिश्चन राजसत्तांना असाच सक्त आणि प्रसंगी सशस्त्र पहारा ठेवावा लागत असे. कारण मुसलमानही केवळ ख्रिश्चनांच्या हातचे अन्न खाल्ले किंवा त्यांच्याशी शरीर संबंध जोडला गेला म्हणजे आपण नित्याचे बाटलो ख्रिश्चन झालो असे मानणारे नव्हते. ते ख्रिश्चनांनी बळाने बाटवलेले मुसलमान ख्रिश्चनांची राजसत्ता कुठे ढिली झाली आणि त्यांची शस्त्रशक्ती नष्ट झाली तर तत्काळ बंड करून दिसेल त्या हिरव्या फडक्याचा ध्वज उभारून ख्रिश्चन धर्माचे जुगारून देत आणि मुसलमानी धर्म परत स्वीकारीत. इतकेच नव्हे तर तेथील इतर ख्रिश्चनांना शक्य तर इस्लामी धर्मात बळाने कोंबून त्यांनी केलेल्या अत्याचाराचा सूड घेत. ह्याच अनुभवामुळे हिंदूंनी बळाने मुसलमान केल्यानंतर आपणाला सैन्य शक्तीनेच काय ते 1-2 शतक तरी त्या हिंदूंना मुसलमानी धर्मात डांबून ठेवावे लागेल असे अरबादी प्रारंभिक मुसलमान विजेत्यांना प्रथम भय वाटत होते. परंतु जेव्हा सिंधवर मुसलमानांनी स्वारी केली आणि हिंदू लोकांना सशस्त्र आक्रमण करून बाटविण्याचा मुस्लिम करण्याचा प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या लवकरच लक्षात आले की ह्या हिंदू लोकांचा स्वधर्माभिमान आणि स्वधर्मनिष्ठा ही जरी जगातील कोणत्याही धर्माच्या अनुयायी इतकी किंबहुना काही प्रकारे त्याहूनही कट्टर असली, अदम्य असली आणि त्यामुळे
त्यामुळेच हिंदूंना मनाने मुसलमान करणे हे जरी अत्यंत कठीण काम असले तरी त्यांना शरीराने मुसलमान करणे हे कार्य अतिशय सोपे आहे.